नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संभाजीनगरचा शेतकरी. तर मित्रांनो, बारामती येथे जे कृषी भरलं होतं, कृषी प्रदर्शन, तिथं जो ट्रेंडिंगला होता म्हणजेच यावर्षी किंवा मागच्या वर्षी ए आय. तर आम्ही तिथे गेल्यावर ए आयवरती जो ऊस होता तो ऊस बघितला. तर बघितल्यावर म्हणजे ऊस हा खूप छान आला होता. ऊसाची उंची, त्यानंतर ऊसाच्या ज्या कांड्या आहे त्याची लांबी, त्याची जाडी आणि त्याचे जे फुटवे 10 ते 12 फुटवे त्या ऊसाला, प्रत्येक ऊसाला होते. ए आय कन्सेप्ट आहे. आपले जे शेतकरी आहे ती कन्सेप्ट ॲडप्ट करू शकतात का? तर मित्रांनो, तुम्ही कधी बघितलं तर आता हा माझ्या पाठीमागे जो ऊस आहे त्याला तुम्ही बघू शकता, तूर यायला सुरुवात झाली आहे आणि याची लागवड जी आहे आपण मला असं वाटतं मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केली होती आणि आता जानेवारी जवळजवळ संपत चालला आहे, म्हणजे आज जानेवारीची 25 तारीख आहे. तर याला 13 महिने पूर्ण झाले. आणखीन पण हा ऊस 15 दिवस जाणार नाही. तर एवढे दिवस आपल्या शेतात कधी ऊस राहिला तर जे आपण ए आय लावणार आहे त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही. आणि जे अवकाळी पाऊस पडतात किंवा यावर्षी जो जास्त पाऊस झाला त्यामुळे ऊसाचे ॲव्हरेज शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की खूप कमी झाले. तर अशा वेळेस पण ए आयचा काही फायदा होणार नाही आहे, कारण की जास्त पाऊस चालली आहे आणि ए आयने जरी सांगितलं की तुम्हाला ही फवारणी करायची आहे आता किंवा हा डोस टाकायचा आहे, पण जास्त पावसामुळे त्या गोष्टी आपल्याला करता येणार नाही. आणि ए आयचा आपण खर्च कधी बघितला तर आम्ही तिथं विचारलं होतं, तर त्यांनी आम्हाला जवळजवळ सांगितलं 60 ते 65 हजार तुम्हाला ए आयचा खर्च येणार आहे. आणि मित्रांनो, आपण तो खर्चही करू शकतो शेतकरी, असं म्हणत नाही की शेतकरी खर्च करणार नाही, तो खर्चही करू शकतो. पण ह्या ज्या गोष्टी आहे, तुरे येणे किंवा कारखान्याने लवकर ऊस न नेल्यामुळे ऊसाला तुरे येतात आणि तुरे आल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्नामध्ये घट होते. आणि शेतकरी मित्रांनो, ऊस तोडायचा असला तर जे कारखान्याचे लेबर असतात ते काय करतात, प्रत्येक शेतकऱ्याला 1 एकरप्रमाणे 2 ते 4 हजार पैसे मागतात. तेव्हाच आम्ही तुमचा ऊस तोडू म्हणतात. तर यामध्ये पण यायचा काही फायदा होणार नाही. तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल, हे जे लेबर जे पैसे घेतात त्याची सोय लावावं लागेल. त्यानंतर मित्रांनो, कारखान्याने ऊस वेळेवर नेला तरच ए आयचा फायदा आपल्याला होऊ शकतो. तर मित्रांनो, यावरती तुम्हाला काय वाटते तर आपण कमेंट करून सांगा की ऊसामध्ये ए आय फायदेशीर राहील किंवा नाही. धन्यवाद.